आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया काल पूर्ण झाली। मिळालेल्या आकडेवारीनुसार या निवडणुकीसाठी 55 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत। आज या सगळ्या अर्जांची छाननी केली जाणार आहे। अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर या पोटनिवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर होईल। बारामतीच्या पोटनिवडणुकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी देखील उमेदवारी अर्ज भरला होता। हाकेंनी अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते। मंत्री दत्तात्रय भरणेंनी देखील हाकेंची भेट घेऊन त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली। त्या दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा देखील झाली। अखेर भरणेंच्या मध्यस्थीला यश मिळालंय। लक्ष्मण हाकेंनी बारामती पोटनिवडणुकीमधून माघार घेतली आहे, तर हाकेंच्या या निर्णयामुळे हाकेंचे समर्थक नाराज झालेत। या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळेपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो। गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच। हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच। ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनीत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं, नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे। राहुरी विधानसभा पोट ही गोष्ट आपण माघार घेणं का गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी त्यांनी माघार, पण त्यांनी एवढं असताना सुद्धा, त्यांची तयारी असताना सुद्धा ते आज ते माघार या निवडणुकीच्या ह्याच्या उमेदवारी माघार घेत आहेत। तर निश्चित प्रकारे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांचा तो लढा, त्यांची जी काय ते त्यांचा तो पुढे त्यांचाच राहील। पण आजची निवडणूक हे सुनेत्रा वहिनी दादांसाठी, दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि सुनेत्रा वहिनींच्या प्रतिनिधी म्हणून विनंती करून त्यासाठी ते माघारी घेत आहेत। निश्चित प्रकारे त्यांचं पक्षाच्या वतीने आभार। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवार प्राजक्त तनपुरेंनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आणि ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून गोविंद मुकाटेंनी अर्ज भरला। त्यामुळे राहुरीची निवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी भाजपनं केलेल्या प्रयत्नांना यश आलं नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री विखे पाटलांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत उमेदवारी न भरण्यासाठी विनंती केली। त्याचवेळी तातडीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बैठक घेतली आणि वेळीच धोका ओळखत गोविंद मुकाटेंना दुसरा एबी फॉर्म दिला। भाजपच्या नेत्यांची शिष्टाई अखेर फळाला आली। तनपुरेंनी निवडणुकीमधून माघार घेतली, पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लागलीच दुसरा उमेदवार हा रिंगणामध्ये उतरवत भाजपच्या कर्डिलेंपुढे गोविंद मुकाटेंच्या रूपामध्ये आपलं आव्हान उभं केलं। राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी स्पष्टीकरण दिलंय। हा निर्णय राहुरीच्या प्रगतीसाठी, राहुरीच्या समृद्धीसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं। राहुरीचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा ध्यास मनात ठेवून विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहत होतो। ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार केला, मात्र भाजपनं ही पोटनिवडणूक न लढण्याची विनंती केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांच्या या चर्चेदरम्यान त्यांनी राहुरीच्या प्रगतीसाठीचे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले। त्या सर्व मुद्द्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मान्यही केले। जरी आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला तरी राहुरीच्या विकासामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही असा ठाम विश्वास आणि आश्वासन भाजपनं दिल्याचं प्राजक्त तनपुरेंनी सांगितलंय। दरम्यान प्राजक्त तनपुरेंची निवडणूक लढवण्याची वैयक्तिक इच्छा नव्हती अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। मी खरं सांगतो, त्यांनी वेटीस वगैरे धरलेलं नाही। त्यांची पहिल्यापासूनची निवडणूक न लढवण्याची इच्छा होती। कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्या वाढत होता, त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो अशा प्रकारचा त्यांनी निरोप दिला होता। आणि म्हणून सकाळी आपण दुपारी 1 वाजेपर्यंत आपण त्यांच्याशी संवाद करत होतो। शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल। परंतु भाजपसोबत ते बोलणी करतात, हे मात्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ते भाजपबरोबर ते बोलणी करायला गेलेले नव्हते, भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते।
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राजकारण रंगलं होतं. अजित पवारांसोबत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचं शरद पवारांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं. मात्र आता विलिनीकरणावरती पहिल्यांदाच शरद पवारांनी भाष्य केलंय. अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता अजित पवार आपल्यात नसल्यानं आता तशी परिस्थिती राहिली नसल्याचं मत पवारांनी मांडलं. आमच्यावरती विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार हे करत होते. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या नंतर ही चर्चा थांबली आणि ही प्रक्रिया थांबली. असा तो विषय आमच्या पक्षात त्याची चर्चा आता झालेली नाही. चंद्रपुरात महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधामध्ये लढणाऱ्या बंडखोरांना पुन्हा पक्षाची दारं उघडी करणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय. महानगरपालिका निवडणुकीवेळी मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार समर्थकांमध्ये एबी फॉर्म वाटपावरून मोठा वाद रंगला होता. या वादामुळे अनेकांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. आता या सगळ्यांना पुन्हा पक्षामध्ये घेणार असल्याची घोषणा मुनगंटीवारांनी केली आहे. त्याचे एबी फॉर्म त्याच्या हक्काचे कोणी घेऊन गेले म्हणून कदाचित अपक्ष उभा राहिला असेल. पण आज मी घोषणा करतोय की जे कार्यकर्ते ज्यांच्यावर अन्याय झाला म्हणून कदाचित त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा देशभक्तीचा रस्ता काही क्षणापुरती सोडला असेल, आज त्यांचाही आपण निश्चितपणे आपल्या घरी पुन्हा परत घेतोय, त्यांचं स्वागत करतोय. कारण मला याची जाणीव आहे की त्यांचं पक्षावर अतोनात प्रेम आहे. शिवसेनेच्या कथित ऑपरेशन टायगरवरून पुन्हा राजकारण तापलं. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मोठा दावा केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील 2-3 खासदार वगळता इतर सगळे खासदार हे आमच्या संपर्कामध्ये असल्याचा दावा निरुपम यांनी केलाय. योग्य वेळेची वाट पाहत हे नेते लवकरच निर्णय घेतील असा सूचक इशारा देखील निरुपम यांनी दिलाय. उद्धव ठाकरे जी की जो एक राजनीतिक शून्यता है, उसकी वजह से वो लोग दूसरी पार्टियों में जाने के लिए प्रयास कर रहे हैं और उनमें से बहुत सारे लोग हमारे संपर्क में हैं. 2 या 3 एमपी छोड़ दे जो मुंबई के हैं, उनके अलावा बाकी सब हमारे पार्टी के संपर्क में हैं और हमेशा वो चाहते हैं कि हम जितना जल्दी हो शिंदे जी के साथ आएं. बीड जिल्ह्यात आजपासून पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होते. 16 सरपंच आणि 72 सदस्य अशा एकूण 88 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया ही सुरू होत असून 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकांमध्ये सर्वांचं लक्ष मत्साजोगच्या सरपंच पदाकडे लागलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी आता निवडणूक होतीये. त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा पत्नीला उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. श्री क्षेत्र नारायणगड आणि श्री क्षेत्र भगवानगड या दोन्ही आध्यात्मिक गडांच्या नारळी सप्ताहाची आज एकाच दिवशी सांगता होतीये. या दोन्ही ठिकाणी आमदार धनंजय मुंडे उपस्थित राहणार असून त्यांच्या भेटीकडे भाविकांसह राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष लागलंय. दरम्यान नारायणगडाच्या सांगता सप्ताहाला मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे मुंडे आणि जरांगे एकत्र येतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. उमापूर आणि वडेवाडी इथं पारंपरिक पद्धतीनं होणाऱ्या या सप्ताहांच्या सांगता सोहळ्यामधून धनंजय मुंडे काय भूमिका मांडतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. साताऱ्यातील वाई शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं. जिल्हा परिषद सभापती निवडणुकीदरम्यान ऋतुजा शिंदे यांनी भाजपला साथ दिल्याच्या आरोपावरून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. वाईमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ऋतुजा शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आलं. हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढा असा थेट आव्हान कार्यकर्त्यांनी दिलंय. आज ज्या पद्धतीनं आमच्या मंत्र्यांना इथं जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष निवड करताना मारलं जातं, हाणलं जातं, त्याच पद्धतीनं त्यांनी सभापती निवड करताना त्याच्याही पुढे जाऊन की त्यांचीच माणसं त्यांनाच पैसे देऊन
आमच्या पक्षातल्या इतर आमच्याच कार्यकर्त्यांना काहीतरी वेगळी आमिष दावायची आणि वेगळ्या पद्धतीने जे राजकारण चाललंय त्याच्यासाठी हा निषेध मोर्चा आता होता. राज्यात परवानगीशिवाय रात्रीमधून महापुरुषांचे पुतळे बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होतीये. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथं अशाच प्रकारामुळे दोन समाजांमध्ये मोठा वाद हा उफाळून आला. या प्रकरणानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील अनेकांवरती जीवघेणा हल्ला, दंगल भडकवणे, शासकीय कामामध्ये अडथळा आणणं आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यांखाली तब्बल 8 गुन्हे दाखल केलेत. दरम्यान जालना जिल्ह्यातील बाळराजे आवारे यांचा या प्रकरणामध्ये सहभाग उघड झालेला असून त्यांच्यावरती विनापरवाना पुतळा बसवणं, जातीय तेढ निर्माण करणं, भडकाऊ भाषण करणं आणि पोलिसांवरती हल्ला अशा गंभीर आरोपांखाली गुन्हे हे नोंदवण्यात आले. याशिवाय करमाळा तालुक्यातील पुनावर इथल्या पुतळा प्रकरणामध्ये देखील त्यांचाच सहभाग असल्याचं समोर आलंय. अंजनगाव इथं जमिनीच्या मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना अडथळा आणल्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान या सर्व घटनांवरती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कठोर भूमिका घेतलेली असून परवानगीशिवाय पुतळे बसवणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाईल आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचे प्रकार हे सहन केले जाणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिलाय. महापुरुषाचा जेव्हा पुतळे आपण बसवतो तेव्हा ते सन्मानाने बसवावेत, ते नियमाने बसवावेत, त्याची परवानगी घेऊन बसवावेत, त्यांचा सन्मान करावा. महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही काम हे नियमानं केलं आणि एक स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. इथं स्वराज्य स्थापन करण्याचा विषय बाजूला राहतो, पण काही शक्ती अशा आहेत की ज्या समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातून आपण बघतो की जायचं आणि कुठेही पुतळे उभे करायचे, महाराजांचाही सन्मान त्या ठिकाणी होत नाही अशी परिस्थिती आपण पाहतो. तेव्हा अशा शक्तींना अटकाव करण्याची आवश्यकता आहे. महाराजांच्या पुतळे बसवण्यासंदर्भात आम्ही कायम सकारात्मक आहे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानंच हा देश पुढे चालला आहे, हा महाराष्ट्र पुढे चालला आहे. त्यामुळे महाराजांचा अवमान होईल आणि समाजातलं सामाजिक ऐक्याला बाधा येईल अशा पद्धतीचं वर्तन कुणी केलं तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मुंबई महापालिकेच्या 2026-27च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. एकूण 80,952 कोटींचा अर्थसंकल्प असून स्थायी समितीनं नगरसेवकांच्या विकास प्रकल्पासाठी 800 कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक नगरसेवकाला 1 कोटी तर स्वीकृत नगरसेवकांना 60 लाखांचा निधी मिळणार आहे. महापौरांसाठी 100 ते 150 कोटी राखीव ठेवण्यात आलेले असून उर्वरित निधी पक्ष किंवा नगरसेवकांच्या प्रस्तावानुसार वाटप केला जाईल. अंतिम मंजुरीसाठी 9 एप्रिलला अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडला जाणार असून चर्चा पूर्ण झाल्यावरती 30 एप्रिलला मंजूर केला जाईल. जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील महात्मा फुले मार्केट उभारणीच्या प्रश्नावरून भाजपचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि शिवसेनेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामधूनच दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यामुळे काही काळ सभागृहामध्ये गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान परिस्थितीचं गांभीर्य ओळखत उपमहापौरांनी व्यासपीठावरून खाली उतरत दोन्ही बाजूंच्या सदस्यांची मनधरणी केली. दरम्यान या गोंधळामुळे सभेचं कामकाज काही वेळ हे थांबवावं लागलं. नागपूरमध्ये नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूत्र हाती घेतली आहेत. कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारत मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्याकडून जबाबदारी घेतली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीनं विभाग प्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. यापूर्वी सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेल्या आशीर्वाद यांनी गडचिरोलीमध्ये फुलोरा उपक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावरती देखील सन्मान मिळवला होता. देशभरामध्ये सुरू झालेल्या जनगणना 2026-27च्या कामामध्ये टाळाटाळ करणाऱ्यांवरती नागपूर महानगरपालिकेनं कडक कारवाईचा बडगा उगारलाय. नागपुरात जनगणनेच्या कामामध्ये सहभागी होण्यास नकार देणाऱ्या 10 शैक्षणिक कर्मचाऱ्यांविरोधामध्ये एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. सतरंजीपुरा झोनमधील अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आलेली असून आदेश घेण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका हा ठेवण्यात आलाय. यामध्ये एक प्राचार्य, 4 शिक्षक आणि एक मुख्याध्यापकासह एकूण 10 जणांचा समावेश आहे. राष्ट्रीय कर्तव्यात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा स्पष्ट संदेश देत भारतीय दंड संहिता कलम 187 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाचा वेग वाढलेला असून विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी केली जाते. खरातच्या ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. मंदिरातील पूजा, देणग्या आणि दानामधून येणाऱ्या पैशांचा हिशोब, त्याचबरोबर आर्थिक व्यवहार कोणाच्या नावावरती होत होते याची सविस्तर माहिती तपास पथकाकडून घेतली जाते. यासोबतच इतर ठिकाणी होणाऱ्या महापूजांबाबत आणि त्यामागील आर्थिक व्यवहारांचा देखील तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये पुरावे आणि साक्षीदार गोळा करण्याचं काम सुरू असून अशोक खरात, पुजारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची समक्ष चौकशी करण्यात आली आहे. अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी 13 गुन्हे दाखल असलेल्या अशोक खरात प्रकरणामध्ये आता ईडीनं एंट्री घेतली आहे. खरात विरोधामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय. अशोक खरातवरती केवळ अत्याचाराचे नाही तर फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमावल्याचे देखील गंभीर आरोप आहेत. ईडीनं आता या आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू केलाय. पोलिसांनी जमा केलेली सगळी कागदपत्र ईडीनं आपल्या ताब्यामध्ये घेतलेली असून खरातचं आर्थिक साम्राज्य हे नेमकं कसं उभं राहिलं याची चौकशी होणार आहे. शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी फरार असलेल्या बोंधू खरातची पत्नी कल्पनाच्या शोधासाठी नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विशेष पथकं ही रवाना करण्यात आली आहेत. खरातची पत्नी फरार असून मुलगा देखील नॉट रिचेबल झालाय. दरम्यान खरातच्या पत्नीनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. एसआयटी तपासामध्ये कल्पना खरातची चौकशी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान शिर्डी जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. कल्पना खरातसह अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबेवरती शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. वधू अशोक खरातची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे. या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये खरात विरोधामध्ये 10हून अधिक गुन्हे हे दाखल करण्यात आलेत. याचा तपास एसआयटीच्या माध्यमामधून सुरू आहे. याबाबत अधिक माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान या प्रकरणी तेजस्वी सातपुते पहिल्यांदाच माध्यमांसमोर संवाद साधणार आहेत. नाशिकच्या सातपूरमधील महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये मोठी घडामोड समोर आली आहे. रवींद्र एरंडे यांची न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. तपासादरम्यान पेनड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि काही धक्कादायक पुरावे हे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती कोर्टामध्ये देण्यात आली. 7 महिलांचा तब्बल 120 व्हिडिओ सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान महत्त्वाचा कॅमेरा अद्यापही सापडलेला नसून आरोपी सहकार्य करत नसल्यानं तपासासाठी पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. नाशिकच्या सातपूरमधील अश्लील व्हिडिओ प्रकरणामध्ये रवींद्र एरंडे याचे 4 मोबाईल पोलिसांनी जप्त केलेले असून त्यातील डेटा हा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. एरंडेच्या कार्यालयामधून काही महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता ही देखील वर्तवली जाते. मंत्रालयात 6,37,000ची लाच घेताना अटक करण्यात आलेला कक्ष अधिकारी विलास लाडची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये लाड नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या टेंडरबाबत धक्कादायक विधान करताना दिसतोय. कुंभमेळ्यासाठीच्या 1021 प्रकारच्या कामांचं टेंडर मॅनेज करून लोकांना देण्यात येणार आहे. या टेंडरमधून कोट्यवधींचं कमिशन मिळणार आहे असं वक्तव्य लाड या क्लिपमध्ये करताना दिसतोय. राज्य आणि केंद्र सरकारचा मिळून 1,500 कोटींचा निधी आलाय. त्यामधून कोट्यवधींच्या कमिशन बाजेचा दावा लाड करताना दिसतोय. दरम्यान या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी एबीपी माझा करत नाही. लाड याला मंत्रालयामध्ये 6,37,000ची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. त्याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे एसीबीनं केलेल्या छापेमारीमध्ये लाडच्या घरामध्ये 2 लाखांची रोकड देखील सापडलेली आहे. आपल्याला खूप मोठं काम मिळालंय टेंडरिंगचं. आणि त्याच्यात 1,024 प्रकारचे टेंडरिंग आहेत. तुझे जेवढे ओळखीचे लोक आहेत ना त्यांना आपलं मॅनेज करून टेंडर देणार विषय आहे. फक्त कोणाला म्हणू नको. कुंभमेळा नाशिक 2027 जानेवारी 15,000 कोटीचं बजेट आहे टोटल. 15,000 कोटी. 15 कोटी नाही, 15,000 आणि कोटी. अरे बापरे. आता आलं म्हणजे सगळं झालंय. केंद्रानं दिलंय, काही राज्यांनी काही निधी येऊन पडलाय अकाउंटला. त्याच्यामुळे आपल्याला 1.5 वर्षामध्ये इतके काम आहेत. मी सध्या 3 कामं घेतले तुला शॉर्ट मध्ये सांगतो. आणि मला 500 कोटीचा मला कोटा आलाय कामाचा. 500 कोटीत आपण काय काय टेंडर आतापर्यंत जवळपास 78 ते 80 कोटीचं मी कामं घेतले मंजूर करून. त्याची ट्रेंडिंग आपल्याच माणसाला. आता मी सध्या टेंट, ही टॉयलेटचं एक घेतलंय आणि एक घेतलंय नाश्ता आणि जेवण्याचं.
दहशतवादी संघटनांच्या संपर्कामध्ये असल्याच्या संशयावरून 2 तरुणांना कुर्ला आणि खडवली परिसरामधून ताब्यात घेण्यात आलं. महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये संशयितांकडून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि काही आक्षेपार्ह कागदपत्र ही जप्त करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी गोवंडी परिसरामध्ये करण्यात आलेल्या कारवाईमधून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तपास करत रविवारी कुर्ला पश्चिम आणि खडवली इथं छापे टाकण्यात आले. कुर्ला पश्चिममधून हमाद सिद्दीकी तर खडवली इथून मुसाब अहमद यांना ताब्यात घेण्यात आलं. या दोघांनी काही तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. दरम्यान हमाद सिद्दीकी आणि त्याचे वडील जलालुद्दीन सिद्दीकी यांनी मुलगा निष्पाप असल्याचा दावा केलेला आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्वमधील संतोषनगर परिसरामध्ये शोभायात्रेवरती हल्ला करण्यात आला. यानंतर 2 गटामध्ये जोरदार राडा झाला. आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या दंगेखोरांची घरं अनधिकृत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या वतीनं दिंडोशी संतोषनगर परिसरातील अनधिकृत घरांवरती तोडक कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाई दरम्यान काही जण आक्रमक झाले. त्यांनी आरोपींच्या चिकन आणि मटणच्या दुकानाची तोडफोड केली. आरोपींच्या घरामध्ये ड्रग्ज सापडल्याची देखील माहिती आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून संतोषनगर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. कालचे जे प्रकरण आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आपण दिंडोशीला गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये 10 आरोपी जे आहेत आपण ते ताब्यात घेतलेले आहेत आणि जो पुढचा जो तपास आहे तो तपास आपल्याकडनं सुरू आहे. त्याचप्रमाणे बाकी जी कारवाई आहे ती आज आपण उर्वरित कारवाई देखील आपण पूर्ण करीत आहोत. जे आरोपी अटक आहे एकाच पक्षाचे आहेत की दोन्ही पक्षाचे नाव काय? आरोपी अटक आहेत. जी गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे त्याच्यातले जे आरोपी आहेत त्या सर्व आपण 10 आरोपी अटक केलेले आहेत आणि जो तपास आहे तो तपास आपला सुरू आहे. दिंडोशी संतोषनगर परिसरामध्ये ज्या लोकांनी शोभायात्रेवरती हल्ला केला ते घरामध्ये ड्रग्ज विकत होते असा संशय हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या घराची झडती घेतल्यानंतर अर्धा किलो ड्रग्ज आढळल्यामुळे खळबळ उडाली. या ड्रग्ज विकणाऱ्यांवरती आता कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी संतोषनगर परिसरातील तणावाच्या ठिकाणी भेट दिली. या संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन त्यांनी स्थानिक पोलिसांसोबत चर्चाही केली आहे. नांदेडच्या गुन्हेगारी विश्वाला हादरवून सोडणाऱ्या सोनू कल्याणकर हत्या प्रकरणाचा अखेर पोलिसांनी छडा लावलाय. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगर भागामध्ये पहाटे झालेल्या या हत्येप्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्याच्या कारवाई दरम्यान एका आरोपीनं पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार देखील केला. या कारवाईनंतर पोलिसांच्या खाकीचा धाक वाढलेला असून आरोपींमध्ये भीतीचं वातावरण हे निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. गडचांदूर नागपूर बस फेरी दरम्यान प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळलाय. राजुरा डेपोच्या एकाच्या बसचा चालक हा दारूच्या नशेमध्ये असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. बस डगमगत रस्त्याखाली उतरत असताना सतर्क प्रवाशानं बस थांबवली आणि मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या चालकाला जाब विचारला. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळलेली असली तरी या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त प्रवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. घाटकोपर पूर्वमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद समोर आलाय. मराठी माणसाला सार्वजनिक शौचालय वापरू देत नसल्याचा आरोप असून यावरून गुजराती व्यावसायिकांनी मराठी व्यावसायिकाला आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचं समोर आलंय. घाटकोपर पूर्व येथे रेल्वे स्थानकाच्या लगत नालंदा सोसायटीमध्ये असलेल्या कार्यालयामध्ये हा वाद झालाय. पोलिसांकडे मारहाणीची तक्रार केल्यानंतर त्यांनी फक्त एनसी घेतल्याचा आरोप अक्षय भांगरे यांनी केलाय. कल्याण पूर्वेतील रेल्वे स्कायवॉकवरती एका धक्कादायक प्रकार समोर आलाय. पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या रेल्वे स्कायवॉकवरती चक्क एका दुचाकीस्वारानं आपली गाडी चालवत नेल्याची घटना घडली आहे. कोळसेवाडी ते कल्याण रेल्वे तिकीटघर हे अंतर जास्त असल्यामुळे वेळ वाचवण्यासाठी या दुचाकीस्वारानं ही अजब शक्कल लढवली. या घटनेमुळे स्कायवॉकवरील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला असून रेल्वे प्रशासनासह स्थानिक पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा मोठा पर्दाफाश झालाय. शहरालगतच्या सातारा गावामध्ये जिल्हा परिषद शाळेजवळ सुरू असलेल्या या धक्कादायक प्रकारावरती प्रशासनानं कारवाई केली आहे. यावेळी 2 सख्ख्या बहिणींसह रुग्णाच्या पतीला अटक करण्यात आलेली असून मुख्य सूत्रधार ज्योती भीमराव पवार ही महिला नर्स फरार आहे.
अवघ्या काही हजार रुपयांमध्ये गर्भलिंग तपासणी करून मुलगी असल्यास गर्भपात केल्याचा आरोप करण्यात येतोय. त्याबरोबरच या प्रकरणी PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. बीडच्या अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. मूळचा पुण्याचा रहिवासी असलेला मंदार दाभाडे हा त्वचारोग विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होता. अंबेजोगाई ते चेन्नई रोडवरील संत रविदास नगर भागामधील एका इमारतीमध्ये तो भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. मंदारनं आत्महत्येपूर्वी घरमालकाला फोन पेद्वारे घर भाडं पाठवलं आणि त्यानंतर पहाटे 5च्या सुमारास आपल्या भावाला मोबाईलचा पासवर्ड पाठवला. यानंतर त्यानं खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झालेली असून या प्रकरणाचा सखोल तपास हा पोलीस करतायत. भिवंडीमध्ये आंबे तोडण्यासाठी गेलेल्या 4 अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरातील चाविंद्रा इथल्या नथू नगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे. विलास पाटील यांच्या मालकीच्या जागेतील आंब्याच्या झाडावरील कैऱ्या तोडण्यासाठी औचित्य पाड्यातील 4 अल्पवयीन मुलं ही रविवारी गेलेली होती आणि त्यावेळी मालकानं त्यांना पकडून साथीदारांच्या मदतीनं बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमध्ये एका मुलाचा पाय फ्रॅक्चर झालेला असून तिघेही गंभीर जखमी आहेत. जखमी मुलांना तातडीनं इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर परिसरामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. आधार इमारतीतील पहिल्या मजल्यावरील घराचा स्लॅब थेट तळमजल्यावरील घरावरती कोसळला. या घटनेमध्ये एक वृद्ध महिला ही गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकासह KDMCचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर वृद्ध महिलेला ढिगाऱ्याखालून काढण्यात आलं. बुलढाण्यातील धाडमध्ये एका कुटुंबातील आईसह 4 मुलांना विषबाधा झाली आहे. त्यामध्ये 3 लहान मुलांचा मृत्यू झालाय तर आई आणि एका चिमुकलीची प्रकृती ही गंभीर आहे. रविवारपासूनच या कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झालेला होता. सकाळी प्रकृती ही अधिक बिघडल्यामुळे सर्वांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यामध्ये अली, मशिरा आणि फातिमा या 3 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. तर आई फरीना मोहम्मद वसीम जमादार आणि अश्मिरा वसीम जमादार यांच्यावरती बुलढाणा इथल्या वेगवेगळ्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. या सगळ्यांनाच अन्नामधून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची.